आदेशजींच्या सुपुत्राचं म्हणजे सोहमचं लग्न झालं, आदेशजी सासरे झालेत, तरी देखील त्यांची पॉप्युलॅरिटी मला इथे दिसते सगळीकडे. सोहमला जाऊन सांगणार आहे मी की तुझ्यापेक्षा जास्ती पॉप्युलर आदेश काका आहे. जय महाराष्ट्र. मी थोडं पुढे येतोय कारण सगळे फोटोग्राफरच माझा व्ह्यू उडवतात, तुम्ही दिसतच नाहीत. दादा खालती व्हा ना, सगळे खालती व्हा. दिसतोय का? बरं, दुसरं म्हणजे काय होतं की आदेशजींच्या बाजूला उभं राहायचं होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये तर भीती वाटायला लागते. ते कधी आउट सांगतील, कधी कुठच्या दिशेला फिरा, कधी इथे बघा, कधी तिथे बघा. फुटबॉल, क्रिकेट, नशीब आम्हाला नाव गेलं नाही जावं तुम. पण एक आहे, आताच आदेशजींच्या सुपुत्राचं म्हणजे सोहमचं लग्न झालं, आदेशजी सासरे झालेत, तरी देखील त्यांची पॉप्युलॅरिटी मला इथे दिसते सगळीकडे. सोहमला जाऊन सांगणार आहे मी की तुझ्यापेक्षा जास्ती पॉप्युलर आदेश काका आहे. असो, पण संदीपजी तुम्ही आज मला इथे आवर्जून बोलवलं, आज हा कार्यक्रम केलात. अनेक दिवस मी आपल्या कामाबद्दल ऐकून आहे, जे आपण संस्थेच्या मार्फत कामं करता, लोकांची मदत करत असतात. आणि हेच नेहमी आपल्या पक्षाचं असेल किंवा माझ्या आजोबांनी जे एक ब्रीदवाक्य दिले की 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि 20% राजकारण करून जेव्हा जेव्हा आपण सत्तेत बसलोय तेव्हा आपण 100% समाजकारण करत राहा. हेच मला वाटतं तुम्ही ध्येय हे पुढे नेत आलेलं आहात. म्हणूनच आज मी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त आज जो कार्यक्रम करत आहात, खरोखर आले आले इथे जाणवतं की हे सगळ्या लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत आणि म्हणूनच सगळे इथे आलेले आहेत. हे इथे आल्यानंतर जाणवतंच. जास्ती वेळ काही बोलणार नाही कारण आचारसंहिता लागलेली आहे. एखादा आमदार किंवा राजकारण्याच्या हातात माईक आला की थोडं थोडं राजकीय इथे तिथे सुरू होतं. पण आज ती बॅटिंग न करता मी नुसतं इथे आलोय, ती इथे कार्यक्रमात बसून मजा घ्यायला, जे आदेश भाऊजी सगळ्यांना नाचवतात स्टेजवर, काय काय करायला लावतात ते बघायला आणि आपल्याला शुभेच्छा द्यायला मनापासून शुभेच्छा देतो. जसं सचिनजी सांगत होते आणि मला स्नेहलताई देखील आधी सांगत होत्या की इथे, आणि तुम्ही जे आता सांगितलं की ही आपलीच शेत आहे. बरोबर, ह्याच मातीतून तुम्ही इथे शेती पण केलेली आहे, उद्योजक पण बनलेला आहात आणि अशीच तुम्ही सेवा जनतेची करत राहाल ही मला खात्री आहे. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.